शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करण्याची माझे जे सध्याचे विद्यमान मंत्री आहेत गणेश नाईक एकही संधी सोडत नाही आहेत. ते असं म्हटले की जर भाजपनं परवानगी दिली तर आम्ही एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण जे आहे ते मिटवून टाकू. नाही, याच्यामध्ये गणेश नाईक ज्या पद्धतीने सातत्याने आरोप करतात ते अत्यंत चुकीचं आहे. मित्रपक्ष आहे, एका सत्तेत तुम्ही काम करताय. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे पूर्वीपासून शिवसेनेत बरोबरीने काम करत होते. म्हणजे आपण म्हणतो ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळे. आणि मग गणेश नाईकांनी आपले एक बोट जर शिंदे साहेबांकडे दाखवत असेल तर 4 बोटं आपल्याकडे. आपण काय दिलं धुतल्या तांदळासारखं आहे असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आणि सातत्यानं एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख नामनिशाण मिटवून टाकू हे करून तर भाजपच्या नेत्यांनी त्यांना एक समज दिली पाहिजे. सातत्यानं तुम्ही जर अशा पद्धतीने जर मित्रपक्षाला बोलत असताल आणि तुम्ही कुरघोडी करत असाल तर मग मैत्री कशाला केली हा मुद्दा माझ्यासारख्याला समजत नाही. जर तुम्ही मैत्रीमध्ये एकत्र काम करता, एकंदर तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत, जर चुकीचं असेल तर त्यांनी बोलावं. पण सातत्यानं संपवायची भाषा, मिटवायची भाषा, वाट लावून टाकीन, हे करीन ते करीन. तर त्यांचा मुलगा निवडणुकीत पडला हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते राष्ट्रवादीकडनं लढले असं काहीतरी विषय होता. आणि त्यावेळेला भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना एकत्र होती. त्यामुळं एक मैत्रीचा धर्म म्हणून त्यांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणलं. ती त्यांची नातेवाईकाची कोणतरी. आणि त्याचा राग धरून जर सातत्यानं जर शिंदे साहेबांवर जर आरोप करत असेल तर गणेश नाईकांनी त्यांच्या बॉसला विचारलं पाहिजे की जी सत्ता एकनाथ शिंदेंचा हातभार लावून निवडून आलो महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी मुख्यमंत्री काळामध्ये एवढं प्रचंड काम केलं, त्याच्यामुळे सत्ता आली. एक महाराष्ट्राला सर्वसामान्य चेहरा मिळाला शिंदे साहेबांच्या रूपानं. आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. ह्याचा विसर गणेश नाईकांना पडलेला आहे. गणेश नाईक तर माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मला काय, पण किती दिवस हे सगळं ऐकायचं. आणि हे मग शेवटी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ते सण करणं आता अवघड झालं. आणि जर अशा पद्धतीने बोलत असतील आणि संपवायची भाषा करत असतील तर शिंदे साहेब कधी त्यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करत नाही. तुम्ही ट्विटमध्ये असंही म्हटलात की जर खरंच नामोनिशाण मिटवण्याची एवढी खुमखुमी असेल तर गणेश नाईकांना परराष्ट्र मंत्री करावं की पाकिस्तानसारखे शत्रू जे आहेत ते भारताच्या समोर आहेत त्यांचं नामोनिशाण मिटवता येईल. भाजपच्या झाडाखाली बसून तीर मारायला आपलं गणेश नाईकांना बरं वाटतंय. कारण भाजप एक सत्तेतलं केंद्रस्थान आहे आणि सत्ता बरोबर घेऊन बोलायचं. सत्ता सोडून बाजूला जर बोलले तर त्यांची हालत काय होईना आपल्याला माहिती आहे. पण भाजपच्या झाडाखाली बसून गप्पा मारणं महत्त्व लय मोठं असतं. एवढं खुमखुमी असेल आणि एवढी जर त्यांना जर वाटत असेल तर त्यांना परराष्ट्रमंत्री केलं पाहिजे. मग आजूबाजूला अनेक राष्ट्र आहेत आणि मग ते नसते नाबूद काळजी त्यांची एवढी बुद्धी असेल तर देशाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. मित्र पक्षांना न होता शत्रूंना झालं तर किती ह्या देशाला ह्या राज्याला चांगली कामगिरी केली असं त्यांच्याकडून वाटेल. पण भाजपच्या झाडाखाली बसून ह्या गप्पा मारणं ठीक असतं. तुम्ही भाजप सोडून जर बाजूला गेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना बोलला तर नसते नाबूद कोण होतं हे महाराष्ट्र बघन त्यांना. गणेश नाईक जे बोलतायत किंवा ते भाजपचे नेते आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत, याआधी सुद्धा त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. गणेश नाईक मनापासून बोलतात की त्यांना कोणतरी बोलायला लावते, नक्की काय? भाजपमध्ये ते नेते नाही आहेत. भाजपमध्ये हे गेलेले जी लोक आहेत ही नेते कधीच होऊ शकत नाही. भाजपमध्ये हे 4थ्या-5व्या लाईनीतले हे सगळी लोक आहेत. आणि मग शेवटची धडपड मी काहीतरी करतो आणि मी काहीतरी आहे हे दाखवण्याचा केविलानी प्रयत्न असतो. गणेश नाईक शिवसेनेत होते, त्यांचा रुबाब मी जवळनं पाहिला आहे. पहिल्या लाईनीतले होते आणि भाजपमध्ये गेल्यानंतर ते काय पहिल्या लाईनीतले कधीच राहत नाही. कारण त्यांची पहिली लाईन तर लय जुनी आहे. हे 3ऱ्या-4थ्या लाईनीत आहे आणि तिन्ही 3ऱ्या-4थ्या लाईनीतल्या माणसाने 1 नंबरच्या लाईनीतल्या शिंदे साहेबांना बोलणं हे कितपत योग्य आहे. तुम्ही असं म्हटलात की भाजपच्या झाडाखाली बसून गणेश नाईक हे बोलतायत. सध्या आपण महापालिका निवडणुकांचा जर निकाल पाहिला तर पुण्यामध्ये तुमच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. शिवसेना पराभूत झाली. नक्की अपयशाचं कारण काय? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं हे निवडणुकाच हायजॅक झाल्या. वार्ड रचना असेल, प्रभाग रचना असेल, त्याच्यामध्ये मतदार यादी असतील, हे जाणून बुजून हे तंत्र हे हायजॅक करून मग पुणे शहराचे आयुक्त असतील, निवडणूक आयोग असेल, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हस्तक्षेप करून ह्या निवडणुका जिंकल्यात. पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, आजूबाजूला हे तर काय राहिलं नाही. पण आता आम्ही सातत्यानं सांगतो की वार्ड रचना चुकीची, कुठल्याच नियमांनी बसत नाहीये, सगळ्या गोष्टी आहेत. पण आता हे ऐकायला तयार नाहीत.
आणि शिंदे साहेबांकडे बी आम्ही तक्रारी केल्या, पण त्या तक्रारीचा मला नाही वाटत आमचा उपयोग झाला. पण ठीक आहे, निवडणूक आहे, लोकशाही, आम्ही लोकशाहीचा पराभव हा आजचा पराभव उद्याचा विजय असतो आणि पराभवाने खचून जाणारे कार्यकर्ते लढणार आहेत. आणि ज्या पद्धतीने हम करो सो कायदा आणि ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड सगळीकडेच वार्ड रचना असेल, प्रभाग रचना असेल, निवडणूक आयोग असेल, मशिनरी त्या पेट्या असतील त्या चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या, चिन्ह काही ठळक होते, काय दिसत नव्हते, हे सगळ्या गोष्टी पाहिल्यात आपण. आणि अशा निवडणुका जिंकून लय समाधान मिळतं असं नाही. तुम्ही निवडणुका जिंकताना अशा जिंकल्यात की तिथं चापलुसी करून किंवा आयुक्त लोकांना हाताशी धरून किंवा निवडणूक आयोगातल्या लोकांना हाताशी धरून निवडणुका जिंकल्या, तर त्यात समाधान नाही. समाधान कशाला बांधतात की एक खुल्या मनाने, संविधानाने, लोकशाहीने ज्या निवडणुका जिंकतात त्याला खरं म्हणतात. ह्या अशा निवडणुका लुटूपुटूचे जिंकू शकतात, त्याला काय जास्त लोकशाहीचा अर्थ नसतो. पण तो काळ थोडा जिंकला म्हणजे आता त्याला वाटत असेल, पण तसा विषय नसतो. त्याला पर्याय आहेत, थोडा काळ जाणार आहे, पण त्याच्या काळामध्ये बदल सगळे अपेक्षित होते. पुण्यातला एक प्रश्न आहे, उरुळी कांचन परिसरामध्ये एका विवाहित महिलेनं आत्महत्या केलेली आहे. सासरच्या लोकांकडून हुंडा किंवा पैशाची मागणी जी आहे ती केली जायची आणि विशेष म्हणजे वंशाला देवा हवा म्हणून मुलगा पाहिजे, मुलगी नको म्हणून तिला गर्भपात सुद्धा करायला लावला. या घटनेमध्ये कारवाई झाली पाहिजे का? याआधी आपण वैष्णवी हगवण्याचं प्रकरण पाहिलं, आता तशाच पद्धतीच्या घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडताना पाहायला मिळतात. नाही, सामाजिक प्रश्न आहे हा, सगळ्या आपल्या परिवारातला प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्न आहेत. अशा पद्धतीने जर त्या मुलीवर अन्याय होत असेल तर आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. ह्याचा तपास एकदम चौकशी करून सखोल चौकशी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये ज्या काही त्या मुलीवर अन्याय झाला आणि तिला आत्महत्याला प्रवृत्त केले तर त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे. ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु अशी जी परिस्थिती निर्माण होती तर याच्यामध्ये समाजातल्या काही लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. अशा काही गोष्टी होत असेल तर तिथे गेलं पाहिजे. आणि आपल्याकडे संस्था आहेत, बरीच लोक काम करतात. तर काही लोकांमध्ये आता आपण जसे मेळावे घेतो, हे घेतो, त्या पद्धतीने काही कुटुंबात जाऊन लोकांनी बोललं पाहिजे. त्या मुलीचा आज जीव गेला, ती बी चुकीचं आहे आणि ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, गणेश नाईकांना काय सांगाल? कार्यकर्ता म्हणून गणेश नाईकांना काय सांगाल? नाही, मी आता 2-3 दिवसात शिंदे साहेबांना भेटेल आणि त्यांना विचारेल की जर अशा पद्धतीने जर करत असेल तर शिवसेनेत बी बोलणारी बरीच मंडळी आहेत आणि मग त्यांना शिंदे साहेबांनी आदेश दिला तर गणेश नाईक, परत सांगतो, काय धुतल्या तांदळासारखं व्यक्तिमत्व नाही. अख्खा ते नवी मुंबईच्या आजूबाजूला एक डोंगर ठेवला नाही त्यांनी, जगाला माहिती आहे. निसर्गाची हानी केलेला माणूस आहे आणि शिवसेना का सोडली ते सगळ्यांना माहिती आहे. हा सगळा शिवसेना प्रमुख असतील त्या काळामध्ये तर त्यांनी त्यांना त्या काळामध्ये सल्ला दिला की तुम्ही निसर्गाचा ऱ्हास करू नका. अख्खं डोंगर फोडून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आजूबाजूला निसर्गाची वाट लावलेली, हे सगळ्यांना लपून राहिलेलं नाही. आणि मग म्हणून म्हणतो, एक बोट तुम्ही त्यांना दाखवतो, 4 बोट त्यांच्याकडे. आम्ही बोलू शकतो. आता साहेबला आता भेटणार आहे, 1-2-3 दिवस होईल भेट, मग आपण त्याच्यावर सखोल चौकशी तुम्ही काय शिंदे साहेबांची करता, आम्ही तुमची करू ना. तर आपण पाहतो की गणेश नाईक यांनी जी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली होती, गणेश नाईक जे आहेत ते धुतल्या तांदळासारखे नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहे त्याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.